सेकंड फ्लोर जे फ्लॉवरची आली आहे, सेकंड फ्लॉवरची कैरी आहे ती टिकणार नाही आहे. कारण ही कैरी पुढे असल्यामुळे टिकू शकणार नाही. पण हा सगळा मागचा मोहर सगळा गळून करपून गेला आहे, त्याच्यात काही शिल्लक झालं नाही आहे. आता हा तोडून टाका. आता हा सगळा तो मोहर एवढा तोडणं एवढं शक्य नसतं. संपूर्ण झाडा होतं, त्या झाड मोहर एवढं होतं, त्या मोहरला काही राहिलं नाही. हा संपूर्ण करपून गेला. त्यानंतर हा जो आहे याच्यामध्ये ही एकच कैरी शिल्लक, ही कैरी पडून झाली, म्हणजे पिवळी झाली, आत्ताच पिवळी झाली. ही आताच पिवळी झाली, ही पडून जाणार, ती राहणार नाही शिल्लक. ही एकच कैरी शिल्लक. मध्य पूर्वमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि अशातच कोकणामध्ये विशेष करून हापूस आंब्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या काय कोकणातील परिस्थिती? आखाती देशातल्या चालू असलेल्या युद्धामुळे आपण आखाती देशामध्ये जो आंबा आहे, हापूस आंबा जो आहे तो जास्तीत जास्त एक्सपोर्ट करतो. आणि जो एक्सपोर्ट झालेल्या आंब्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळत असतात, शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळत असतात, शेतकरी त्यामध्ये समाधानी असतो. यावेळेची ही परिस्थिती अशी विचित्र आहे की आखाती देशामध्ये आंबा जाऊ शकणार नाही अशी दिसते परिस्थिती. युद्ध कधी थांबेल, त्यानंतर कधी एक्सपोर्ट चालू होईल, हे एक्सपोर्ट चालू झाल्यानंतर आपला आंबा तिकडे पाठवणं गरजेचं होतं. तो आंबा जाऊ शकत नाही असं तो डोळ्यासमोर दिसतंय. मुळात कमी असलेला आंबा, त्यामुळे शेतकरी अडचण आलेला आहे. आणि आखाती देशात आंबा न गेल्यामुळे जो आणखी शेतकरी अडचण येणार आहेत, त्यावरती शासनाला आमची विनंती आहे की बाय एअर म्हणजे विमानाच्या माध्यमातून जो आपण आंबा एक्सपोर्ट करणार आहोत, त्यासाठी कमीत कमी दरामध्ये भाडं उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांचा आंबा परदेशात जाऊ शकतो. तो आंबा जर परदेशात गेला तर शासनालाही त्याचा फॉरेन करन्सी मिळू शकते आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. देशाचा आंबा एक्सपोर्ट झाल्यामुळे देशाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने याचा विचार करावा आणि त्याप्रकारे शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, शेतकऱ्यांचा याच्यामध्ये कसा फायदा काढून देता येईल. कारण मुळातच शेतकरी आधी अडचण आलेला आहे. असले मुळात आंबा कमी असल्यामुळे तो देशभरात विकून जास्त पैसे मिळणार नाहीत. ते एक्सपोर्ट झाले तरच पैसे जास्त मिळू शकतात. आपलं राऊत. युद्धाची परिस्थिती असताना कोकणामध्ये विशेष करून आंबा पिकाला याचा फटका बसताना दिसणार आहे. काय सांगाल आंबा बागायतदार म्हणून आपली प्रतिक्रिया काय? आंबा बागायतदार म्हणून आमची प्रतिक्रिया एवढीच असेल की आखाती राष्ट्रामध्ये जो युद्धाचा भडका उडालेला आहे, किंबहुना जो युद्धाला सामोरे देश जात आहेत, तिथून दरवर्षीप्रमाणे कोकणातून हापूस आंब्याची निर्याती मोठ्या प्रमाणात आखाती राष्ट्रामध्ये व्हायची. आपला आंबा हा एक्सपोर्ट व्हायचा. पण सध्याची परिस्थिती पाहता कोकणामध्ये देवगड असेल, रत्नागिरी असेल, या दोन्ही तालुक्यात, रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये आंबा हा अतिशय तुरळक प्रमाणात आल्यामुळे आमची एक अशी अपेक्षा आहे की हा आमचा आंबा भारतीय बाजारपेठेतच ह्यावेळेला तुरळक प्रमाणात असल्यामुळे भारतीय बाजारपेठेनंच आंबा कमी पडेल. तर किंबहुना आम्ही शेतकरी इथल्या बाजारपेठेत जो आंबा विकला जातो, गुजरात किंवा पुणे असेल, मुंबई मार्केट असेल, इथे जो आंबा आमचा विक्री केला जातो, त्या दलाल असतील त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो की यावर्षी आम्ही शेतकरी संकटात सापडलेले आहेत. तर अशा संकट समयी तुम्ही आमच्या आंब्याला इथे जास्तीत जास्त दर कसा प्राप्त होईल तो प्रयत्न करून कोकणी शेतकऱ्यांना यावर्षी ते तरी त्यांनी आधार द्यावा अशी इथल्या दलालांना आम्ही विनंती करतो. युद्धाचा एकंदर परिणाम झाला असता किंबहुना, कारण की दरवर्षाप्रमाणे आंबा जरी जो आंब्याचा उत्पन्न होतो त्याप्रमाणे आंबा उत्पन्न होतो, तर नक्की आम्हाला फटका बसला असता. युद्धाचा फटका सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पोचत आहे किंवा तो पोचत आहे, परंतु किंबहुना यावर्षी आंबा अतिशय कमी असल्यामुळे आम्हाला वाटत नाही की आखाती देशापर्यंत आमचा आंबा जाण्याएवढी ह्यावर्षी आम्हाला आमच्या देशातच जर बाजारपेठ उपलब्ध करून योग्य दर भेटला तर इथला शेतकरी कुठेतरी मान वर काढेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आपलं नाव? माझं नाव इलियास अब्दुल रहमान बंदरी, राहणार पुनस, लांजा. युद्धाची परिस्थिती आहे आणि कोकणातील प्रमुख पीक म्हणजे आंब्याला कुठेतरी फटका बसताना दिसतोय. आंबा बागायतदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया? मी आबिद काजी, राहणार लांजा, साटवली. आजची परिस्थिती जर विचार केली, जी युद्ध परिस्थिती चालू आहे इराणमध्ये आणि इस्रायलची जी परिस्थिती चालू आहे आणि जी आखाती देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे, त्याचा इफेक्ट नक्कीच आम्हाला शेतकऱ्यांना होईल. कारण का एक्सपोर्ट थांबेल, एक्सपोर्ट थांबला असला तर आम्हाला नक्कीच त्याचा फटका बसेल. परंतु जी आजची परिस्थिती आहे रत्नागिरी देवगडची, आंब्याची जी परिस्थिती ऑलरेडी आहे, जी असायला पाहिजे होती ती तशी नसून 20%च आंबा फक्त शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. आणि तो जर दलाल आणि ह्या मार्केटमध्ये, मुंबई आणि पुण्याच्या मार्केटमध्ये किंवा गुजरातच्या मार्केटमध्ये योग्य दराने विकला गेला तर हा शेतकरी वाचेल. नाहीतर एक्सपोर्टच्याच जीवावर जर राहिलो दलाल आणि आम्ही राहिलो तर आमचा खूप मोठा नुकसान होईल. हे युद्ध जे झालेलं आहे ते सगळ्यांसाठी घातक आहे, सगळ्या गोष्टींसाठी घातक आहे. एक्सपोर्ट होणे ही काळाची गरज आहे, युद्ध थांबणे ही पण काळाची गरज आहे. युद्ध थांबला तर खूपच चांगले रेट आम्हाला मिळतील आणि ती अपेक्षा आम्ही ठेवतो आहोत. आणि ही अशी अपेक्षा आहे की दलालांकडून की आम्हाला चांगले रेट मिळावे आणि शेतकऱ्यांना त्यांनी वाचवावे अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करत आहोत.